हॅलो. सुंदर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. सेकंड राऊंडची मॅच मैदानाच्या आतमध्ये न्यू स्टार चायकेवाडी विरुद्ध जय भवानी करपेवाडी. अतिशय सुंदर असे दोन्ही संघ फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडवरती एक हार्ड हिटर लेफ्ट हँड फलंदाज आकाश, त्याच्यासोबत त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झाला आहे तो म्हणजे सौरभ. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी फर्स्ट राऊंडच्या मॅचमध्ये केली होती. तितकीच सुंदर अशी गोलंदाजी करपेवाडी संघाने देखील केली होती. पाहूया सेकंड राऊंडची मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत दादासू. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आकाश. गोलंदाजी मार्क वरतून निघणार आहेत दादासो. पंजांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने खेळवून काढला. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दंदन करून चेंडू जातोय क्षेत्ररक्षकापर्यंत. माफ करा, गोलंदाजी मार्क वरती डीके. पहिल्या चेंडूवरती मात्र सेन्सेबल क्रिकेट आकाशच्या माध्यमातून एकच धाव. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल आकाशकडून. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देत गॅप मधून खेळवून काढला आणि एक धाव प्राप्त केली. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती पाठीमागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सौरभ असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून डीके निघताय. स्ट्राईक वरती सज्ज झालाय सौरभ. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू येतोय दंदन करत. समालोचन कक्षाला मानवंदना देत सौरभच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका या ठिकाणी 4 धावांकरिता. सुरेख फटका या ठिकाणी म्हणावा लागेल सौरभच्या बॅटमधून. जिथे मात्र पाठीमागील मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद जरूर झाला होता, मात्र मॅच संपून बाहेर गेला होता, इनिंग्स ब्रेक करून गेला होता. तसंच मात्र तिथे जिथे शेवट केला तिथून या मॅचमध्ये मात्र सुरुवात केली सौरभने. सुंदर फटका. ओहो, यावेळेस मात्र डीके कमबॅक करतायत. चांगला बॉल यावेळेस मात्र ऑफसाइड दी ऑफ ठेवलाय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. धाव मिळते एक. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय न्यू स्टार चायकेवाडी संघाचं 6 या आकड्यावरती. आतापर्यंत मात्र एक चौकार सौरभच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या हातामध्ये चेंडू जरूर खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा मिसफिल्ड करतोय. तोपर्यंत मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तसं पाहायला गेलं तर कॉलिंग कॉम्बिनेशन ज्यावेळी चांगलं असतं त्यावेळेस मात्र अशा रन आपल्याला चोरट्या पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू गॅपमधून खेळून काढलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. यावेळी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दूरवरून मात्र चेंडूकडे धावत गेले 6 जण. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी वाचवल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने न्यू स्टार चायकेवाडी संघाचे धावफलक जाऊन पोहोचलंय पहिल्या षटकाच्या अखेर मात्र 10 या आकड्यावरती.
चांगलं सेन्सेबल क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र कोणतीही विकेट गमावलेली नाही आतापर्यंत, ही मात्र जमेची बाजू असेल त्यांच्यासाठी. तितकी चांगली गोलंदाजी, एक चौकार खाल्ला जरूर होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये, मात्र कमबॅक केलाय. 10 धावांवरती रोखण्यात यश मिळवले ते म्हणजे DK यांनी. आता मात्र सेकंड ओव्हर. सौरभ मात्र आतापर्यंत वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. आता मात्र सेकंड ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अनिकेत. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आकाश सज्ज झालाय. पाठीमागील पहिल्या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर पहिल्याच चेंडूवरती सिंगल खेळवून काढली होती, तदनंतर मात्र 5 चेंडू खालतीच राहिला. आता मात्र सेकंड ओव्हरसाठी पुन्हा एकदा पहिलाच चेंडू फेस करेल तो म्हणजे आकाश. गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा एकदा निघतो अनिकेत. पाहूया दुसऱ्या ओव्हरीतील पहिला चेंडू. पहिला चेंडू फक्त फ्लिक केलाय लेग साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॅकअप करेल. 1 बाउंड चेंडू कॅरी करेल, फेकी करेल तोपर्यंत मात्र एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं जातं या ठिकाणी. आकाशला माहिती आहे सौरभला कुठेतरी चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत, त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच मात्र आकाश करतोय. तू मारतोयस तोपर्यंत तू मार, ज्यावेळेस तुझी बॅट शांत होईल त्यावेळेस मी मारतो, असं मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसफिल्ड होत आहे, नंतर मात्र चोरटी अशी एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आकाश करतोय, परंतु तोपर्यंत मात्र फेकी केली जाते क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा एकदा परत एकदा आकाश ट्रॅकिंग एंडवरती आलाय. गोलंदाजी मात्र 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय, 2 सिंगल. चांगली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते या ठिकाणी. यावेळेस मात्र चांगला चेंडू, वाईडिश लाईन या ठिकाणी हाताळली जाते आकाशच्या विरोधात. मात्र अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी ती दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलोय 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आकाश सज्ज झालाय. यावेळेस मात्र पायावरती चेंडू टाकला होता, त्याला मात्र भिरकावून दिलंय. बॉल जरूर मोठा फटका होता, मात्र पंच आमच्यापर्यंत वळून सांगतात की डिक्लेरेशन झोन मध्ये जाते आणि एकच धाव असेल. फटका जरूर षटकाराचा होता, परंतु थोडंसं मैदान अपुरा असल्यामुळं एकच धाव. पुन्हा एकदा आकाश. यावेळेस मात्र थोडासा पाठीमागे आदळला चेंडू, परंतु तो देखील चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 14 या आकड्यावरती. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल आलाय तिकडून, पंच मॅच बॉल आलाय. आतापर्यंत मात्र दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक जाऊन पोहोचलोय 14 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेतची. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, परंतु 4 सिंगल, 1 डॉट चेंडू आणि मोठ्या फटक्यांपासून मात्र कुठेतरी थांबवलंय, शांत ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी अनिकेतची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळत असताना मात्र वाईडिश लाईन आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू.
सुरेख गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून मात्र दुसरं षटक हातात असताना फक्त 4 धावा खर्चिक ठरतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी अनिकेत आपल्या संघासाठी मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करून मात्र षटक संपवतोय अनिकेत. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक हाताळण्याकरिता कोणता गोलंदाजाला आमंत्रित केले जाते जय भवानी करपेवाडी संघाकडून? आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होतोय पुन्हा एकदा सौरभ. आता मात्र कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. सेकंड ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर फक्त 4 धावा आलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू बिघिट करण्याचा प्रयत्न. सुंदर असा चेंडू हातात असताना मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव येतोय. DS करपे. एक लेजंड खेळाडू या ठिकाणी करपेवाडी संघाकडून गोलंदाजी हातात असताना DS करपे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होत आहे तोपर्यंत मात्र आकाश थांबवलं गेलंय. आकाश म्हणतोय मी मारतो. 3 क्षेत्ररक्षक आले परंतु एकालाही चेंडू सापडत नव्हता परंतु धाव मात्र एकच गेली. नुकसान काहीच झालेलं नाही त्या ठिकाणी करपेवाडी संघाचं. धावफलक जाऊन पोहोचले एका धावेच्या साह्याने 15 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत बॅटेची लिडिंग एज घेऊन मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 10 धावा आल्या होत्या परंतु आता मात्र शांत ठेवण्यात यश मिळवले करपेवाडीच्या गोलंदाजांनी फलंदाजांना. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फुल लेनचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स मात्र कॅच कॅरी केला जातो. या ठिकाणी मोठी विकेट म्हणावी लागेल या ठिकाणी DS करपे यांच्या माध्यमातून. आकाशला कुठेतरी शांत खेळवत असताना प्रेशर आला कुठेतरी त्यानंतर मोठा फटकाच खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी स्वतःची विकेट गमावतोय तो म्हणजे आकाश. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. चांगला टप्पा चांगल्या लेंथवरती गोलंदाजी. सातत्याने वाईडिश लाईनवरती गोलंदाजी करत आहेत करपेवाडी संघाचे. त्यांना माहिती आहे त्यांना खेळपट्टीचा अंदाज आलाय कुठे चेंडू टाकले पाहिजेत कुठून चेंडू कसा निघून जाईल यावरती मात्र भर जास्त देत आहेत. कुठेतरी निर्धाव चेंडू जास्त खेळवले जात आहेत त्यानंतर फलंदाजांकडून चुकी करून घेत आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करपेवाडी संघाकडून म्हणावी लागेल. आता मात्र आकाशची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो म्हणजे ऋषिकेश. एक चांगला हिटर न्यू स्टारचा आयकेवाडी संघाकडून ऋषिकेश. पुन्हा एकदा DS करपे निघतात गोलंदाजी मार्क वरतून. यावेळेस मात्र बिग हिट कुठेतरी जसं मी बोललो मात्र एक हार्ड हिटर या ठिकाणी न्यू स्टारचा आयकेवाडी संघाकडून मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून मात्र पहिल्या चेंडूवरती बिरकावून दिलाय 6 धावांकरिता. कुठेतरी त्या षटकाराची कमतरता भासत होती आतापर्यंत मात्र ऋषिकेश आपल्या बॅट मधून दाखवून देतोय की अजून मी आहे. जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत बॉल मात्र आत थांबून देत नाहीये. पहिल्या चेंडूवरती चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांकरिता. 6 धावांच्या साह्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय 22 या आकड्यावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी होईल. डिकेच्या हाताला मात्र चटका देत चेंडू धरणीला दान केला जातोय तोपर्यंत मात्र सिंगल अशी एक धाव. आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलोय 1 गडी बाद 23 या आकड्यावरती. ऋषिकेशच्या बॅटमधून मात्र कुठेतरी षटकार आला आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती आहे 1 गडी बाद 23. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल ऋषिकेश. 2 चेंडू आतापर्यंत फेस केले
2 चेंडू फेस करत असताना 7 धावा. शेवटचे षटक, हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा एक लेजंड खेळाडू गोलंदाजी हाताळण्याकरिता वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत ते म्हणजे शैलेश. पाहूया, आर्यनला मात्र कुठेतरी सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मोठे फटके लागतील. पहिलाच मात्र टप्पा टाकला आणि टप्प्याला मात्र फुल टोल वसूल केला या ठिकाणी आर्यनच्या बॅट मधून. जसा मात्र टप्पा पडला तशी नजर मात्र चेंडूवरती ठेवली आणि भिरकावून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता. पाठवण्यात आलं. तशी मात्र फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो म्हणजे आर्यन. या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 धावा. पुन्हा एकदा शैलेश निघतायत गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज झालाय आर्यन. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन बीट होतोय या ठिकाणी ऋषिकेश. पहिला चेंडू कुठेतरी थोडासा मागे पडला, त्यावरती प्रहार केला. दुसरा चेंडू मात्र लेंथ थोडीशी पुढे ठेवली शैलेश यांनी. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि झेलची संधी जरूर होती. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी ऋषिकेश करत होता, परंतु थांबवलं गेले सौरभच्या माध्यमातून. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. अजून देखील शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लक्ष मात्र सगळ्यांच्या नजरा मात्र आता सौरभवरती असतील, कारण सलामीला गेलेला फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्याकडून संघाला मात्र जरूर अपेक्षा असतील की सौरभ काहीतरी करेल, मोठे फटके मारेल. यावेळेस मात्र पंच आमच्यापर्यंत हात उंचावतायत. वाईट बॉल. या एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलं या 31 या आकड्यावरती. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शैलेश निघतायत पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस मात्र स्ट्रेट टाउन दी ग्राउंड चांगला फटका खेळून काढलाय, परंतु बॅकअप असेल त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मात्र एकच धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावरती. थोडंसं संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, परंतु तरी देखील ऋषिकेश मात्र खूपच लांब मारतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चांगली लेन टाकली जाते आर्यनच्या विरोधात. त्यांना माहिती आहे 2 टप्पे चेंडू भेटले होते, त्यांना मात्र चांगला प्रहार केला होता. त्याच्यानंतर मात्र वाईडिश लाईन. चांगली गोलंदाजी या ठिकाणी शैलेशच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती जरूर षटकार खेळला होता, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक आहे बघतच राहील. त्याच्या डोक्याच्या वरून सरळ चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय सुंदर या ठिकाणी टार्गेट राहील 39 धावांचं.
वरती सज्ज झाला या ठिकाणी, ज्याने मात्र सन्मानजनक स्कोर उभा करत असताना पहिल्या इनिंगमध्ये आपल्या बॅटमधून चांगले 3 षटकार खेचले होते. तोच ऋषिकेश मात्र या ठिकाणी पॉवर प्लेची पहिली षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. त्याचबरोबर ओपनिंगची पेयर मैदानाच्या आतमध्ये पाठीमागील मॅचमध्ये कुठेतरी हलक्यात परतला होते राकेश. आता मात्र तेच राकेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झाले. त्याच्यानंतर नॉन स्ट्राईकवरती पाहायला गेलं तर अजय, राकेश आणि अजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. पहिला चेंडू, यावेळेस मात्र फुल लेनचा चेंडू पहिल्या चेंडूवरती मात्र वन बाउन्स चेंडू जाईल कुठेतरी बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती मात्र चांगला फटका गॅपमधून खेळून काढत असताना राकेशच्या बॅटमधून येतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी राकेशची. यावेळेस मात्र गुटनाटेक चेंडू खेळून काढलाय लेग साइडच्या दिशेने. हा देखील येतोय वन बाउन्स सीमा पार. चेंडू जातोय 4 धावांकरिता. चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार सलगचे या ठिकाणी राकेशच्या बॅटमधून पाहायला मिळतात. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलोय 8 या आकड्यावरती. अजून देखील 22 चेंडूंचा खेळ शिल्लक असतो आहे आणि 31 धावांची आवश्यकता असेल. 22 चेंडू 31 धावा. यावेळेस मात्र पहिल्यापासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राकेशचा राहिला आणि तो यशस्वी देखील ठरतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू तितका चांगला खेळून देखील काढला या ठिकाणी राकेशने. चेंडू जरूर चांगला हाताळला होता, तितकं चांगलं प्लेसमेंट. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 8. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अलगद मात्र चांगलं जजमेंट त्या ठिकाणी म्हणावं लागेल गणेशचं. अतिशय सुरेख झेल या ठिकाणी. पहिला बॉल बघितला नंतर उभा राहिला आणि बॉलची मात्र वाट बघत होता कधी माझ्या हातामध्ये येऊन विसावतोय. सुरेख झेल या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून. 2 चांगले फटके जरूर आले होते राकेशच्या बॅटमधून. मात्र आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट देऊन बसतो ऋषिकेशला. सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार खेचला, त्यानंतर मात्र एक निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यानंतर मात्र विकेट सफलता प्राप्त करतो या ठिकाणी ऋषिकेश. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र राकेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात ते म्हणजे अमोल. यावेळेस मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आणि डिक्लेरेशन झोनमध्ये खेळून काढलंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र या ठिकाणी प्राप्त केले अमोलने. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकातील मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस मात्र बॅटच्या खालच्या बाजूस मात्र चेंडू ब्रश होतोय आणि सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 8 धावा. कौतुक करावं लागेल. 9 धावा या ठिकाणी कमबॅक केलंय म्हणावं लागेल ऋषिकेशचं. पहिल्याच 2 चेंडूवरती चांगले फटके राकेशच्या बॅटमधून जरूर आले होते, नंतर त्याच राकेशला परतावण्यात मात्र यश मिळवलंय ऋषिकेशने. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 9 धावा खर्चिक ठरतोय आणि एक महत्वाचा गडी तंबूच्या आसऱ्याला
पाठवून दिलाय. चला मित्रांनो, वेळ घ्यायचा नाहीये. आणखी एक मॅच या ठिकाणी आपल्याला खेळायची आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. चला मित्रांनो, आपल्यालाच नेक्स्ट मॅच खेळायची आहे, त्यासाठी स्पीडअप करायचं आहे. अजून देखील हा सामना 3 षटकांचा बाकी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक मॅच खेळायची आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेवढा वेळ कराल तेवढा षटक मात्र पुढच्या मॅचचं कमी होणार, याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यायचं आहे आणि स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन मयूर. मयूरचा पहिला चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला मात्र ब्रश करून चेंडू जातोय त्याच्या डोक्यावरून ऑफसाईडच्या दिशेने. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र यावेळेस मात्र थोडासा बॅकअप लेंथ पद्धतीचा चेंडू हातात असताना मात्र डीच्या स्वरूपात मिळते ती 1 धाव. पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. डिक्लेरेशन पद्धतीची 1 धाव. 1 धावेच्या साह्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय 12 या आकड्यावरती. आतापर्यंत मात्र दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 3 धावा खर्चिक ठरतोय. यावेळेस मात्र चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कॅच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, त्यामुळे तोपर्यंत मात्र चेंडू कलेक्ट करता आलेला नाही आणि बॅकअप त्या ठिकाणी चांगलं होतं. तोपर्यंत मात्र 2 धावा. 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 14 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईकवरती अजय. यावेळेस मात्र चांगला चेंडू हातात असताना या मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल मयूरच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हातातोय. अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये या ठिकाणी फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र चांगला सेन्सेबल क्रिकेट ऑफसाईडच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढला. बॅकअप आहे त्या ठिकाणी. कॅरी करेल, फेकी करेल. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी थांबवलं गेलंय. या 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय. उंचावतंय ते 16 आकड्यावरती. चांगली माफक पद्धतीचं षटक मात्र या ठिकाणी हाताळतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 7 धावा खर्चिक ठरतोय. शेवटचा चेंडू पाहूया. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता, मात्र मिस टायमिंग त्या ठिकाणी झाला आणि डीच्या स्वरूपात मिळते ती 1 धाव आणि त्या धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 17 या आकड्यावरती. आता मात्र स्कोरबोर्ड थोडंसं चेंज होतंय. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल या ठिकाणी. एक महत्त्वाचं षटक म्हणावं लागेल या ठिकाणी. तिसरं षटक हातावं लागेल. या षटकावरती मात्र तुमची मॅच ठरवली जाईल. मॅच नक्की कोण घेऊन जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. 17-17. अजून देखील 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. मॅचमध्ये मात्र रंगत येते. दोन्ही फलंदाज चांगलं सेन्सेबल क्रिकेट खेळतायत. तसंच मात्र चांगला चेंडू आला तर त्यावरती मोठा प्रहार देखील करतायत. पाहणं गरजेचं असेल. आता मात्र मोठ्या शरीर यष्टीचा गोलंदाज या ठिकाणी आकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. लेदर क्रिकेटचा त्या ठिकाणी दांडगा अनुभव. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा अमोल. यावेळेस मात्र पहिला चेंडू फटका जरूर चांगला होता, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 1च धाव.
या एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय, उंचावतंय ते म्हणजे 18 आकड्यावरती. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती फटका जरूर चांगला होता, परंतु एकच धाव. पुन्हा एकदा आकाश निघतोय गोलंदाजी मार्कवरून. यावेळेस मात्र तेच अतिशय रफ्तार होती त्या चेंडूवरती, मात्र थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी योगेशकडून पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र सिंगल धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 19 वरती. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी असफल होतो आणि सिंगल अशी एक धाव तोपर्यंत. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. अजून देखील 19 धावांची आवश्यकता असेल 8 चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू म्हणावं लागेल. सातत्यानं शरीरावरती गोलंदाजी केली जाते आणि त्यामध्ये यशस्वी देखील ठरतोय तो म्हणजे आकाश. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला तिसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये ह्या एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 21 या आकड्यावरती. एक मिनिट पंच थांबवायचंय. याच्या अगोदरच्या चेंडूवरती डी ची धाव आली होती का? धन्यवाद. 22 धावा लागलेत धावफलकावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू हातात होता आकाश, परंतु पंच आमच्यापर्यंत पोहोचवता येतं वाईट बॉल. या वाईटच्या सहाय्याने आणखी एक धाव वाढवली जाते स्कोरबोर्डवरती आणि 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आकाश षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघालाय. नुसता चेंडू फ्लिक केलाय, मात्र हा देखील चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. फटके जरूर 2-3 चांगले खेळले या षटकामध्ये, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये गेले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू 16 धावा. माफ करा, 6 चेंडू 15 धावा. शेवटचं आणि निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जात आहे? चर्चा विचार विनिमय चाललंय, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. स्पीडअप ठेवायचं आहे. पंच विकेट आहे का ती? आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल.
षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती आणि उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये करपेवाडी संघाला मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो म्हणजे पुन्हा एकदा नवीन गोलंदाज या ठिकाणी म्हणावं लागेल. कुणाला सज्ज केलं जातंय हे पाहणं कुठेतरी गरजेचं असेल. चला स्पीडअप करायचंय पंच. आणखी एक सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं. आकाश आकाश क्षेत्ररक्षण सजवायचं आहे प्लीज, मी विनंती करतो. ऋषिकेश आणि जे क्षेत्ररक्षक आहे तिथे खेळपट्टीच्या अवतीभोवती त्याने तिथून बाजूला व्हायचं आणि क्षेत्ररक्षक उभं करायचं आहे. सौरभ सौरभ सर क्षेत्ररक्षण स्टार्ट करायच्या मॅच. बॉलिंगला कोण आहे? अक्षय चल तू तुझा रनअप स्टार्ट कर, मॅच ऑन कर. आकाश चल प्लीज, चल फास्ट घे. सहा चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालंय अक्षय. एक निर्णायक षटक हातावर लागेल या ठिकाणी अक्षयला. मॅच अजून देखील दोन्ही बाजूला ऑन आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 24 धावा स्कोरबोर्ड वरती लागले. 24 धावा, 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. धन्यवाद विघ्नेश, तुम्ही त्याचा घोडा आवाज ऐकत होता. 6-15ची मॅच. पहिलाच बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला इनर एजला टो एंडला लागून जातोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव येते, धावफलक पोचतंय. 25 या आकड्यावरती 5 चेंडू 14 धावांची गरज. अजून देखील मॅच आहे. बॅटिंगसाठी अजय एजे व पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 4-13. लॉफ्टेड फटके खेळणं गरजेचं आहे. अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि स्लोअर चेंडू हाताळतोय. अक्षयची गोलंदाजी क्लास आहे. बांधून ठेवले. डान्सिंग डाऊन द वेगळं चेंडू उडवलाय, खूप उंच गेलाय. चांगला झेल अजय बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये साजन येतोय. गरज आहे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. साजन आलाय. 3-13ची गरज. इथे मॅच बनवावी लागेल, मोठे फटके मारावे लागेल आणि साजन ते करू शकतो. त्याच्यामध्ये ती ताकद आहे. 3-13ची गरज. लेफ्ट हँडेड फलंदाज जसा मैदानात येतोय, पाक क्षेत्ररक्षणामध्ये संपूर्ण चित्र बदलतंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण चांगलं क्लास सजवलंय त्याच्या अगेन्स्ट. एक लॉंग ऑफ देखील ठेवलाय. ओ बॉल सोडून दिलाय. पंचांचा डॉट बॉलचा इशारा सोडून दिला होता. चेंडू वाटलं की लेग स्टिक मिस करून बाहेर जाईल, परंतु चेंडू आतमध्ये आला. ओ दांडी क्लीन बोल्ड. साजन साजन बाद. साजन चले ससुराल. विकेट. शेवटचा बॉल. अक्षय. ओ हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळतोय, येतोय डॉट बॉल. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि विजय ठरतोय तो म्हणजे
ही मॅच सहजरित्या न्यू स्टार चाळकेवाडी या मॅचचा हिरो पुन्हा एकदा ठरतोय तो म्हणजे ऋषिकेश आणि अगोदरच्या मॅचचा देखील प्लेअर